सध्या राज्यभरात अवकाळीनं धुमाकूळ घातला। यातच अवकाळीमुळे पुण्यातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे। महानगरपालिकेनं पावसाळ्यापूर्वी केलेली कामं पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। पालिकेच्या 26 कोटींच्या कामांवर पाणी फिरलंय। पुण्यात झालेल्या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। या पावसानं पालिकेनं केलेल्या नालेसफाई आणि पावसाळी गटारांच्या सफाईवर पाणी फिरलंय। पावसाळ्यापूर्वी ही कामं करण्यासाठी पालिकेनं 26 कोटी 50 लाख रुपयांच्या निविदा काढल्या होत्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यातील नालेसफाईची या अवकाळी पावसामुळेच पोलखोल झाली आहे। प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण आलंय का? अंकिता, खरं तर काल ऍडिशनल कमिशनर जे की पुणे महानगरपालिकेचे आहेत, अतिरिक्त आयुक्त, त्यांच्याशी आपण बातचीत केली। त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की काहीशा प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळतंय। तुंबलं नाही असं झालं नाही, परंतु 26.5 कोटी रुपयांची कामं पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने दिलेली होती। ऐन पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर याची सगळी टेंडर निघाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील झालेली होती, परंतु कामाचा वेग जास्त असणार आहे आणि काम ही पावसाळ्यापूर्वी झाली तरच ती टिकतात अशा प्रकारचं म्हणणं यांचं होतं। परंतु काहीशा प्रमाणामध्ये जास्त पाऊस जो आहे तो काल आणि परवा मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये कोसळला आणि या कामामध्ये ही सगळी 26.5 कोटी रुपयांची कामं जी आहेत ती अक्षरशः वाहून गेलेली पाहायला मिळत आहेत। कारण का जी कामं केलेली होती ती कामं आता पुन्हा एकदा पावसाळ्यापूर्वी करावी लागणार आहेत। कारण का अनेक ठिकाणी कचरा अडकलेला आहे, अनेक ठिकाणी ड्रेनेजची कामं केलेली आहेत, तिथले प्रॉब्लेम झालेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा जी आहे ती टेंडर काढावी लागतील आणि हे सगळ्याची साफसफाई जी आहे ती करावी लागेल, कचरा काढावा लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेला जो आहे तो भुर्दंड बसलेला आहे, पुणेकरांना भुर्दंड बसलेला असताना असं पाहायला मिळत आहे। निश्चित। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।